दरम्यान सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केली आहे। तर सुरेश धस यांची दुटप्पी भूमिका असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। पाहूया। आहे की सोमनाथ सूर्यवंशी यांचा जे अक्षरशः जो इतका दुर्दैवी मृत्यू म्हणजे निर्घृण हत्याच म्हणायला हवी त्याला, आणि त्यात जे अधिकारी दोषी आहेत नुसतं सस्पेन्शन करून चालणार नाही, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जो दाखल करायला हवा ही जी कुटुंबाची मागणी आहे त्याला माझं पूर्ण समर्थन आहे। आणि मला असं वाटतं की ही झालीच पाहिजे। नुसतं सस्पेन्शन करून काय होणार आहे? त्यांना घर बसल्या पगार मिळणार आहेत, परत ते जेव्हा त्यांचं सस्पेन्शन काढण्यात येईल पुन्हा ते येऊन अशीच कामं करणार आहेत, तर हे चालणार नाही। त्यांच्यावर गुन्हा दाखल करून दे शुड बी ट्राइड अँड ट्राइड व्हेरी वेल। ते देशमुख असतील, ते सूर्यवंशी असतील, किंवा पुढे जे आहे मला वाटतं लातूर उस्मानाबाद सोट नावाचे, ह्या सगळ्या हत्यांकडे आपण सारख्याच दृष्टीने पाहिलं पाहिजे आणि त्याला जे कोणी जबाबदार असतील त्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे आणि सगळ्यांना सारखा न्याय मिळाला पाहिजे। तो मराठा समाजाचा असेल, तो दलित समाजाचा असेल, तो धनगर समाजाचा असेल, कुठल्याही समाज असेल, माणसाने माणसावर केलेले त्या प्रकारचे अत्याचार असतील आणि मृत्यूस कारणीभूत झालेत त्यांच्यावर कडक कारवाई करा। एकीकडे बीडमध्ये एक भूमिका घ्यायची आणि सूर्यवंशी नावाच्या दलित व्यक्तीचा खून झाल्यानंतर दुसरी भूमिका घ्यायची, याला दुपट्टीपणाच आहे। एकीकडे दलित व्यक्तीचा खून होतो, त्याला मारलं जातं पोलीस स्टेशनमध्ये आणि पोलिसांना संरक्षणाची भाषा वापरली जाते, आणि दुसरीकडे मात्र बीडमध्ये देशमुखांच्या संदर्भात वेगळी भाषा वापरली जाते। हे बरोबर नाही। पण सुरेश धस हे सुद्धा या सगळ्यामध्ये मला त्यांना सुद्धा जातीचा स्पर्श आणि गर्व असल्याचा भास वाटतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।